नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो. मनुष्य, मन आणि मनोमल. मनोमल म्हणजे मनामधील मल म्हणजेच मनातील मळ. मन घडविते तसा मनुष्य होतो. माणसाचे मन माणसाला घडवीत असते. जे सत आहे म्हणजे सत्य आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय. म्हणजेच मनाला सत्याचा शोध करायला लावणे हा संस्कार जो आहे हा संस्कार पुण्यमार्गातील म्हणजे चांगल्या कर्माच्या मार्गातील पहिले पाऊल होय. बौद्ध जीवन मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे. मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. माणूस जे काही व्यवहार करतो ते व्यवहार मनापासून उगम पावतात. म्हणजे माणसाला जे काही कर्म करायचे असतात, जे काही कार्य करायचे असतात ते पहिल्यांदा मन ठरविते आणि त्यानंतर ते कार्य घडते. त्याचे सर्व व्यवहार, माणसाचे सर्व व्यवहार मनप्रधान आहेत. मनप्रधान म्हणजे मनाला प्राधान्य देणारे, मनाला महत्त्व देणारे आहेत. मनुष्य जर दुष्टचित्ताने बोलेल, दुष्टचित्त म्हणजे वाईट विचारांचे मन, वाईट विचाराच्या मनाने जर मनुष्य बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाचा पाठलाग करते. त्याप्रमाणे दुःख अशा दुष्टचित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. मनुष्य जर मनात वाईट विचार ठेवून बोलेल किंवा मनातील वाईट विचारानुसार वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक जसे बैलाच्या पायाचा पाठलाग करते. बैलगाडीला बैल जुंपलेले असतात, बैल समोर चालतात आणि बैलाच्या पायामागून बैलगाडीचे चाक चालत असते, धावत असते. त्याप्रमाणे दुःख अशा दुष्टचित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते. दुष्ट विचाराने, वाईट विचाराने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे दुःख लागते. मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल, शुद्ध चित्त म्हणजे चांगले किंवा पवित्र विचाराचे मन, म्हणजेच मनात चांगले आणि पवित्र विचार ठेवून जर मनुष्य बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया म्हणजे मनुष्याची सावली जशी कधीही साथ सोडत नाही, ज्याप्रमाणे त्याच्याबरोबरच असते, सावली ही आपल्याबरोबरच असते, त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्याबरोबर राहते. सदोदित म्हणजे नेहमी त्याच्याबरोबर राहते. म्हणजेच माणूस चांगले विचार मनात ठेवून बोलायला लागला किंवा चांगल्या विचाराने वागायला लागला तर जशी सावली माणसाची साथ सोडत नाही तसेच सुखसुद्धा त्याची साथ सोडणार नाही. मन हे ओढाळ, चंचल, दुर्निवार व दुर्धर आहे. माणसाचे मन कसे आहे? ओढाळ. ओढाळ म्हणजे मोकाट, अनिर्बंध, ज्याला काही निर्बंध नाही असे, आणि भटके. चंचल, दुर्निवार. दुर्निवार म्हणजे ज्याचे निवारण करता येत नाही, ज्याला थांबविता येत नाही असे. व दुर्धर आहे. दुर्धर म्हणजे ज्यावर उपाय उपलब्ध नाही, कोणताही उपाय उपलब्ध नाही असे, असे आपले मन आहे. बाण करणारा म्हणजे बाण तयार करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तळफळते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. पाण्याबाहेर काढलेली मासोळी ज्याप्रमाणे तळफळते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या, कामदेव म्हणजे पुरुषाच्या मनात येणारी प्रेमाची भावना किंवा इच्छा
या अशा इच्छेच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते. व्याकुळ म्हणजे शारीरिक किंवा मानसिक वेदना किंवा त्रासाने पीडित झालेले असे असते, ज्याचा निग्रह करणे म्हणजे नियंत्रित करणे, थांबवणे किंवा दाबून टाकणे. ज्याला थांबवणे, ज्याच्यावर नियंत्रण करणे, ज्याला दाबून टाकणे फार कठीण आहे, जे फार चंचल आहे. चंचल म्हणजे लहरी, अस्थिर, एका जागी न थांबणारे आहे, जे सदैव सुखासाठी वखवखलेले असते. वखवख म्हणजे न मिटणारी भूक, तृप्त न होणारी भूक, आणि वखवखलेले म्हणजे खूप भुकेलेले असते. अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे. अशा मनाचे, असे जे भुकेले मन असते, अशा मनाचे दमन करणे म्हणजे रोखणे, दडपून टाकणे, नियंत्रित करणे किंवा वश करणे फार उत्तम आहे. कारण दमन केलेले मन म्हणजेच नियंत्रित केलेले मन फार सुखदायक असते. सुखदायक म्हणजे सुख देणारे असते. तू आपल्या स्वतःस एक द्वीप म्हणजे बेट बनव. परिश्रमाने, कष्टाने चित्तमळ नाहीसा होईल. चित्तमळ म्हणजे चित्तातील मळ, मनातील मळ, मनातील वाईट विचार नाहीसे होतील. दोषरहित झाल्यावर म्हणजे तुझ्यातील दोष नाहीसे झाल्यावर तू दिव्य भूमीला पोहोचशील. दिव्य म्हणजे दैवी, ज्याला इंग्लिशमध्ये डिव्हाइन म्हणतात, किंवा खूप सुंदर अशा भूमीला पोहोचशील. ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हिन कणाकणाने जाळून टाकतो, ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील म्हणजे चांदीतील हिन, हिन म्हणजे सोने किंवा चांदीतील लोखंड, तांबे, शिसे यांचे कण, असे सोनार हा क्षणाक्षणाने रुपयातील हिन कणाकणाने म्हणजे त्याच्यातील कणाकणाने जाळून टाकतो, त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने चित्ताचा म्हणजे मनाचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो. लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो, त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते. दुर्गती म्हणजे वाईट स्थिती किंवा दुर्भाग्य किंवा दुर्दशा याकडे नेत असते. सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक, अडाणीपणाचा कलंक. भिक्खूंनो, या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा, म्हणजेच विद्या प्राप्त करा. जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे, उचापती करणारा आहे. उचापती म्हणजे काय? उधार घेणारा व देणारा, किंवा अडचणीत आणणाऱ्या गोष्टी करणारा, किंवा नसत्या उठाठेवी करणारा असा आहे. अपमान करणारा आहे, दुसऱ्यांचा अपमान करणारा आहे. बेछूट आहे. बेछूट म्हणजे न आवरणारा, जो कोणालाही आवरत नाही. आणि नीच आहे. नीच म्हणजे विचाराने आणि आचाराने खालच्या दर्जाचा आहे. अशा माणसाला जीवन सुकर आहे म्हणजे सोपे आहे. परंतु जो विनम्र आहे म्हणजे नम्र आहे, शालीन आहे, पवित्र अपवित्र याचा विचार करतो, अनासक्त आहे, ज्याला कुठलीही आसक्ती नाही, कशाचंही आकर्षण नाही, शांत आहे, निर्मल आहे म्हणजे स्वच्छ आहे, अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे, सोपे नाही. जो हिंसा करतो, असत्य भाषण करतो, जो न दिलेले हिरावून घेतो म्हणजे हिसकावून घेतो, जो परदारागमन करतो. परदारागमन म्हणजे इतर लोकांच्या स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवणे.
जो इतर लोकांच्या स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो. जो मनुष्य उन्मादक म्हणजे चित्त भ्रम उत्पन्न करणारे किंवा मनात भ्रम उत्पन्न करणारे मद्यपानात मग्न राहतो, तो मनुष्य इहलोकी म्हणजे याच लोकात याच जन्मात आपले थळगे खणीत असतो. माणसा, हे लक्षात ठेव, संयमहीनांची स्थिती चांगली नव्हे. संयमहीन म्हणजे अनियंत्रित, ज्यांचा मनावर ताबा नाही असे लोक. अशा लोकांची स्थिती चांगली नव्हे. लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल म्हणजे शेवटपर्यंत दुःखात लोटणार नाही याची काळजी घे. जग आपल्या श्रद्धेप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे फळ देत असते. जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला, दुसऱ्यांना दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला, तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही. परंतु ज्याच्या मनातून ह्या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे, निर्मूलन होणे म्हणजे एखाद्या गोष्टीपासून पूर्ण मुक्त होणे, म्हणजे ज्याचे मन असल्या विचारापासून पूर्ण मुक्त झाले आहे, त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते. कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. कामासारखा म्हणजे काम वासनेसारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही. लोंढा म्हणजे जोरात आणि अचानक येणारा पाण्याचा प्रवाह जो माणसाला बुडवतो, असा लोभासारखा लोंढा नाही. परदोष म्हणजे दुसऱ्यांचे दोष हे सहज दिसतात, परंतु स्वतःचे दोष क्वचितच, फार क्वचित म्हणजे एखाद्या वेळेसच दिसतात. ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाखडावा, तूस म्हणजे धान्यातील कोंडा, भुसा, कचरा पाखडावा, त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाखडीत असतो. परंतु ज्याप्रमाणे कपटी, जुगारी, अपयशी म्हणजे पराजित किंवा हरलेला, असा अपयशी फासा लपवून ठेवतो. फासा म्हणजे सोंगट्याच्या खेळातील फासा लपवून ठेवतो, त्याप्रमाणेच मनुष्य स्वतःचे दोष लपवीत असतो. जो मनुष्य परदोषच पाहत राहतो, दुसऱ्यांचे दोषच पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो म्हणजे रागावू लागतो, त्याचे दोष विकार वाढतात. दोष विकार म्हणजे दोषांचे विकार, दोषाचे आजार वाढतात आणि तो त्या विकारांच्या विनाशापासून, त्या आजाराच्या विनाशापासून दूर जाऊ शकत नाही. पापापासून दूर राहा म्हणजे वाईट कर्मापासून दूर राहा. पुण्य कर्म करीत राहा, चांगले कर्म करीत राहा, स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा. ही भगवान बुद्धाची शिकवण आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.